शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी विशेष तोंडात टाकतात विरघळणारी भरपूर लेयर असलेली बिस्किटासारखी शंकरपाळी बनवलेली आहे। ही शंकरपाळी 1 किलोच्या प्रमाणात आहे, म्हणजे 1 किलो मैदा घेऊन आपण ही शंकरपाळी बनवलेली आहे। आणि पाहू शकत असाल किती लेयर सुटलेले आहेत आणि दोन्ही बोटांच्या मध्ये अशा प्रकारे भुगा होतोय, म्हणजे बिस्किटापेक्षाही खुसखुशीत झालेली आहे। 1 किलो मैद्याच्या प्रमाणात एवढी शंकरपाळी झालेली आहे। काही जणींची शंकरपाळी कडक येते किंवा तेलात विरघळते किंवा खुसखुशीत होत नाही, चिवट होते। त्यासाठी काय करायचे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तोंडात टाकताच विरघळणारी कमी तेलकट खारीसारखे शंकरपाळीला जर लेयर सुटायचे असतील तर त्यासाठी तुपाचं योग्य प्रमाण असणं गरजेचं असतं। रेसिपीमध्ये परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा शंकरपाळ्या बनवत असाल तरी सुद्धा अशा प्रकारे खुसखुशीत कमी तेलकट आणि खारीसारख्या भरपूर लेयर असलेल्या शंकरपाळ्या बनतील याची खात्री मी देते। अशा प्रकारची खारीसारखी भरपूर लेयर असलेली शंकरपाळी कशी लाटायची यासाठी सुद्धा पुढे एक ट्रिक दिलेली आहे। चला तर मग अशा परफेक्ट शंकरपाळीला सुरुवात करूया। साहित्य आणि कृती पाहू। इथे 1 किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे। मैदा नेहमी चाळून घ्या। वाटीचं प्रमाण म्हणाल तर अशा प्रकारची माझ्याकडे वाटी आहे आणि या वाटीने बरोबर 7 वाट्या मैदा भरलेला आहे आणि त्याच वाटीने मी सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे। आता साखर आहे, ती साखर 250 ग्रॅम आहे, म्हणजे पाव किलो साखर आहे आणि साखर जी आहे ती जाड आहे। ही वाटी गच्च भरून भरलेली आहे, म्हणजे अगदी शिगोशिग वाटी भरलेली आहे। यामध्ये परफेक्ट गोडीच्या शंकरपाळ्या तयार होतात। जर तुम्हाला अधिक गोड हवा असेल तर अजून अर्धी वाटी साखर वाढवू शकता। त्याच वाटीने 1 वाटी साजूक तूप हे मी वितळवून घेतलेलं आहे। शंकरपाळी करताना साजूक तूप वापरलं तर त्याची चव अधिक लागते। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅमच्या आसपास आहे। 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर आणि 2 चिमूट मीठ। मिठामुळे कोणत्याही गोड पदार्थाची चव अधिक वाढते। त्याच वाटीने आपण पाणी वापरणार आहे। आपण दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर करणार आहे, त्यामुळे शंकरपाळी ही अधिक दिवस टिकते। जर तुम्हाला अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात शंकरपाळ्या करायच्या असतील तर त्याचं प्रमाण याच्या निम्म घ्या। आता एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी बरोबर पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी साखर, म्हणजे ही 250 ग्रॅम साखर आहे। आता साखर आणि पाणी सुरुवातीला गॅसवरती ठेवून विरघळून घ्यायचं। फार उकळायचं नाही, तर साखर फक्त विरघळली पाहिजे आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपण त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। आता हे तुपाचं पाणी गार होऊ द्यायचं, फार गार नाही करायचं, तर कोमट असतानाच आपण वापर करणार आहोत। आता मोठ्या परातीमध्ये मैदा चाळलेला आहे तो काढून घेतला, नंतर 2 चिमूट मीठ टाकलं, वेलची पावडर टाकली आणि हे सर्व मिसळून घेतलं, जेणेकरून मीठ वेलची पावडर सर्व पिठाला लागेल। तोपर्यंत साखरेचं पाणी आहे ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे। पूर्णपणे गार झालं नाही, पण अजून कोमट आहे आणि कोमट असतानाच आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला मी अर्ध पाणी टाकलं आणि त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। पाणी एकदम टाकायचं नाही, तर थोडं थोडं टाकायचं आणि दुसऱ्यांदा मी पाणी टाकलं पहा, आणि अशा प्रकारे सर्व पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट आपलं पीठ मळलं गेलेलं आहे। म्हणजे वरून मैदा किंवा पाणी आपल्याला काहीच ऍड करावं लागलं नाही। म्हणजे 7 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पाणी, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। या प्रमाणात जर तुम्ही बनवलं तर तुमचं प्रमाण कधीच चुकणार नाही। पीठ पहा दाबून अशा प्रकारे मळलं गेलं पाहिजे। अगदी गोळा त्याचा सहज तयार होतो, कुठेही क्रॅक जात नाहीत किंवा पीठ हाताला चिकटत नाही। तर आता ह्या पिठाचा गोळा 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा। जर तुम्हाला लगेच करायचं तर लगेचही करू शकता, पण मी 20 मिनिटं झाकून ठेवला आणि त्यानंतर मी पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेतलं आणि अशा प्रकारे 7 गोळे करून ठेवले। हे गोळे एका डब्यात ठेवले आणि त्यातलाच एक गोळा मी लाटायला घेतलेला आहे। आता लाटताना पहा, ज्याप्रमाणे आपण लाटतो ना चपाती त्याचप्रमाणे इझिली लाटले जाते। कुठेही आपल्याला जोर लावावा लागत नाही किंवा तेलाचा किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही। तसंच आपल्या पारीला कुठंही तडे पडत नाहीत। तर अशा प्रकारे 1 इंच जाडीची चपाती करून घ्यायची किंवा 1 इंच जाडीची पारी करून घ्यायची आणि साईडने कटरने कट करून घ्यायचा भाग, म्हणजे आपल्याला चौकोन मिळतो आणि एकसारख्या शंकरपाळ्या केल्या जातात। तर तुम्हाला ज्या साईजच्या शंकरपाळ्या करायच्या, छोट्या मोठ्या,
तुमच्या आवडीच्या साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे मध्यम साईजच्या केलेल्या आहेत. अशा चौकोन करून शंकरपाळ्या केले की आपल्याला एकसारख्या शंकरपाळ्या मिळतात. आणि रुंदीला म्हणाल तर एवढी शंकरपाळी आपली रुंद असली पाहिजे, म्हणजे साधारणतः 1 इंच असावी. आता पहा किती सहजपणे काढल्या जात आहेत. अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या नॉर्मल पद्धतीने आपण केलेल्या आहेत. अजून एक पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. तर आता त्यासाठी आपण दुसरी पारी करूया. पहिली पोळी ज्याप्रमाणे लाटली त्याचप्रमाणे चपातीच्या आकाराची लाटायची आहे. आणि पहा अशा प्रकारे घडी करून घ्यायची. अशा प्रकारची घडी केली की चौकोन मिळतो आणि हा चौकोनच आपण लाटायचा आहे. अगदी इझिली लाटलं जातंय, कुठेही आपल्या पिठाला क्रॅक पडत नाहीत. ज्याप्रमाणे आपण पहिली पारी लाटली ना त्याचप्रमाणे ही लाटून घ्यायची आहे. साधारण 1 इंच जाडीची असावी. अशा प्रकारे पीठच आपलं पहा इतकं परफेक्ट झालं की कुठेही क्रॅक जात नाहीत किंवा लाटताना जोर द्यावा लागत नाही. प्रकारे हाताने चौकोन करून घेतला. नंतर थोडंसं लाटलं आणि कटरने एक्स्ट्रा जे बाजू आहे ती कट करून बरोबर चौकोन तयार झाला. एक्स्ट्राचं पीठ आहे ते दुसऱ्या याच्यात टाकायचं आणि अशा प्रकारे पुन्हा कटरने लहान साईजच्या मी या शंकरपाळ्या केलेल्या आहेत. तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजच्या तुम्ही बनवू शकता. मी दोन्ही प्रकारे दाखवलेलं आहे. जी पद्धत तुम्हाला आवडली असेल त्या पद्धतीने करा. दोन्ही पद्धतीने शंकरपाळ्या या खुसखुशीतच होतात. 2 गोळ्याच्या मी शंकरपाळ्या केलेल्या आहे. आता आपण ह्या तळून पाहूया. काय करायचं, सुरुवातीला थोड्या शंकरपाळ्या लाटून तळून पाहायच्या. समजा तुमची काय मिस्टेक झाली असेल तर करेक्शन करणं सोपं जातं, म्हणजे ती चूक सुधारता येते. गॅसवरती जाड तळाच्या पसरट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला एक छोटासा गोळा टाकून पाहायचा. तो गोळा जर थोडा वेळ खाली राहून नंतर वर आला तर आपलं तेल हे परफेक्ट तापलेलं आहे. आता तेलामध्ये शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून सोडायच्या आहेत. एकाच वेळी खूप शंकरपाळ्या टाकायच्या नाहीत. तेल फार गरम करायचं नाही तर मध्यम गरम हवं आणि मग शंकरपाळ्या सोडायच्या आहेत. जर गार तेल असेल आणि तुम्ही शंकरपाळी टाकली तर तुमची शंकरपाळी ही तेलात पसरते. म्हणून एक छोटासा गोळा टाकून टेस्ट करायचा आणि मगच शंकरपाळ्या टाकायच्या. आणि फार तेल कडकच झालं असेल तर शंकरपाळ्या टाकल्या तर शंकरपाळ्या वरून लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात. म्हणून शंकरपाळी तळताना तेल हे मध्यम गरम हवं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला सतत अशा प्रकारे शंकरपाळे हलवत मध्यम टू स्लो गॅस करत तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे झाऱ्याने किंवा चमच्याने गोल गोल शंकरपाळी ढवळली तर ती एकसारख्या रंगावर तळली जाते. सर्व बाजूने व्यवस्थितपणे तळली जाते. आणि पाहू शकत असाल मी फार शंकरपाळ्या टाकल्या नाहीत तर तेल अजून जास्त शिल्लक दिसतंय. आणि अशा प्रकारे शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. एकसारखा रंग आलेला आहे पहा. कुठलीही आपली शंकरपाळी कमी जास्त तळलेली नाही. आणि पाहू शकत असाल किती लेयर्स आलेले आहेत. त्याला अजून गरमच आहे. आणि पहा किती लेयर आलेले आहे. प्रत्येक शंकरपाळीला लेयर आलेले आहेत. आणि याचप्रमाणे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. शंकरपाळीला अशा प्रकारचा हलका बदामी कलर आला की लगेच काढायची आहे, कारण त्यानंतरही 2 मिनिट कुकिंग प्रोसेस चालू असते. तर फार लाल होऊ द्यायच्या नाहीत. फार लालसर कलरवरती तुम्ही तळल्या तर त्या पुन्हा करपट लागू शकतात. म्हणून असा हलका बदामी कलर आला की लगेच शंकरपाळी काढायची आहे. आता शंकरपाळी काढल्यानंतर अशा प्रकारे आवाज आला पाहिजे. काढताना असा आवाज. शंकरपाळी ही परफेक्ट भाजली गेलेली आहे. आणि पाहू शकत असाल सगळ्याच शंकरपाळ्या आपल्या अतिशय लेयरवाल्या झालेल्या आहेत. प्रत्येक शंकरपाळीला लेयर आलेले आहेत. आता शंकरपाळी करताना काय चुका होऊ शकतात पहा, की मैदा आणल्यानंतर अंदाजे घेणं, अंदाजे घेण्यापेक्षा तो मोजून घ्या. वजनी जरी तुम्हाला माहीत असेल 1 किलो आहे तरी सुद्धा काही वाटीने मोजून घ्या आणि त्याच वाटीने सर्व प्रमाण मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर तूप वापरताना फार न वापरता प्रमाणामध्येच वापरायचं. म्हणजे 1 किलोला 250 ग्रॅमच्या आसपास तूप टाकायचं. 200 ते 250 ग्रॅम, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. त्यानंतर पीठ मळताना करायचं नाही, जेवढं प्रमाण आहे त्यातच मळायचं आहे. आणि समजा जर तुमचं पीठ पातळ झालं तर थोडासा कोरडा मैदा घ्यायचा आहे आणि मग मिक्स करायचं आहे. कडक झालं तर काय करायचं की थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि मग शंकरपाळ्या करायच्या आहेत. आणि तरीसुद्धा तुमच्या शंकरपाळ्या तेलात जर विरघळत असतील तर तेलाचं टेम्परेचर बघायचं आहे. थंड तेलात किंवा कमी गरम तेलात शंकरपाळ्या टाकल्या तर त्या विरघळतात.
म्हणून तेलाचं टेम्परेचर मेंटेन करणं गरजेचं आहे। तसंच एकाच वेळी फार शंकरपाळ्या टाकल्या तरी सुद्धा तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि मग तेल हे थंड होतं। म्हणून एका वेळी फार शंकरपाळ्या टाकायच्या नाही, तर थोड्या थोड्या शंकरपाळ्या घेऊन मध्यम ते मंद आचेवरती तळायच्या आहेत। रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाण पद्धती आणि टिप्स वापरून जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी कधीच चुकणार नाही। अगदी तुम्ही नवशिके असाल तरी सुद्धा तुम्ही पहिल्याच प्रयत्नात 100% परफेक्ट खुसखुशीत खारीपेक्षाही अधिक लेअर असलेली शंकरपाळी नक्की बनवाल। अशा प्रकारे एवढ्या प्रमाणात आपल्या अतिशय सुंदर देखण्या भरपूर लेयर्सवाल्या खुसखुशीत पण कमी तेलकट शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी जर तुम्हाला खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा।